नमस्कार. निवडून येण्याची क्षमता ही कशी ठरवली जाते? जो जास्त पैसे वाटतो तो निवडून येतो. अशी शर्यत राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, काँग्रेस यांच्यामध्ये चुरशीची लढाई आहे. ती आजपासून नाही, ती वाढत वाढत गेली. जेव्हा पहिल्या निवडणुका 1952ला सुरू झाल्या तेव्हा एवढा धुमाकूळ नव्हता, कारण जनता थोडी अडाणी जास्त होती. आणि जशी जशी जनता सुशिक्षित होत गेली तसं तसं नोकरीची लालच आणि पैशाची लालच यामुळे निवडणुकीचा खर्च वाढत गेला. एवढा वाढत गेला की ते सामान्य माणसाच्या आटोक्याच्या बाहेर गेला. मग ह्या लोकांनी काय केलं की निवडणुकीमध्ये पैसे लागतात याच्यासाठी 5 वर्ष काहीतरी करून पैसे कमवायचे. मग साखर कारखाने काढू, शैक्षणिक संस्था काढू, 2 नंबर धंदे करू, 2 नंबर धंद्यावाल्यांना प्रोटेक्शन देऊ, त्यांच्याकडून वसुली करू. अशामुळे ह्या काळ्या पैशाचा एवढा भडीमार झाला की ते आम समाजाच्या नागरिकाच्या हाताबाहेर गेला. एवढा हाताबाहेर गेला की राजकारणामध्ये परिवारवाद्यांचा सुळसुळाट झाला, 2 नंबरवाल्यांचा सुळसुळाट झाला. गैरमार्गाने निवडून येण्याची प्रक्रिया कायदेशीर झाली. पैसे वाटून निवडून येणं हा संस्कार नव्हे, हा पद्धतच समाजाला ज्ञात करून टाकली. मग समाजातला क्वालिफाईड अँड इंटेलिजंट पर्सन, व्हाईट मनीवर जगणारा, तो हा आपलं क्षेत्र नाही म्हणून ते अलिप्त राहिले. आता सैनिक समाज पार्टीने हा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर एक कन्क्लुजनवर आलोत, आम्ही डिसिजनवर आलोत की हे निवडणूक खर्च जो आहे निवडणूक आयोग त्याला कंट्रोल करू शकत नाही आणि ते पण मिलीभगत असते. आणि त्यामुळे निवडणूक आयोग फॉर्मॅलिटी आहे. एवढे पैसे डिपॉझिट भरले, नंतर तुम्ही खर्च आणून द्यायचा. खर्च हा त्या साच्यात बसन असा आणून द्यायचा, पावत्या द्यायच्या. परंतु इलिगल पैसे किती वाटल्या जातात याचा शोध घेण्याचं कार्य, याचं शोध घेण्याचं काम निवडणूक आयोगाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जातं. किती पोलीस लावा, किती यंत्रणा राबवा, किती गाड्या चेक करा, काही होत नाही. हे निवडून येणारे पैसे वाटूनच निवडून येतात. त्यामुळे हे लोकशाहीचे, लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतच नाहीत. आणि अशा लोकांनी जर सरकार चालवलं तर ते पुन्हा पैसे कमवण्यासाठी सरकार चालवतात. आणि सरकारमध्ये आत्ता तर असं झालं आहे की सरकारी नोकऱ्या नाहीत म्हणून लोकांची ओरड आहे. परंतु सरकारी नोकरी मिळाल्यानंतरसुद्धा दे हॅव टू वर्क अंडर द प्रेशर ऑफ दिस पॉलिटिशियन. राजकीय लोकांच्या दबावातच काम करावं लागतं. जर सरकारी नोकरांना, अधिकाऱ्यांना, IAS IPS अधिकाऱ्यांनासुद्धा या राजकीय लोकांच्या दबावात काम करावं लागत असेल तर ऑटोमॅटिक समाजसुद्धा दबावात जातो. फक्त समाज सहन करतो असा समाजावर ठपरा ठेवला जातो. परंतु प्रत्यक्ष मात्र हे सर्व लोकशाहीला बाधक आहे आणि स्वातंत्र्याला बाधक आहे. माणूस स्वातंत्र्यात नाही, एव्हरीबडीज अंडर प्रेशर जगत आहेत, दबावात आहेत. त्यामुळे हा दबाव काढून टाकायचा असेल तर फक्त नागरिकांनी पुढे यावं लागेल. क्वालिफाईड अँड इंटेलिजंट नागरिकांना पुढे यावं लागेल आणि तुम्हीच ही राजकीय परिस्थिती बदलावं लागेल. तुमच्या हातात आहे. तुम्ही बुद्धिवान आहात. तुम्ही समाजाला लीड करू शकता आणि त्याच्यासाठी सैनिक समाज पार्टीने तुम्हाला व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. आणि कायद्याप्रमाणे, घटनेप्रमाणे, लोकप्रतिनिधी कायद्याप्रमाणे खर्च करतो तो निवडून येतो हे पुसावं लागणार आहे. लोकप्रिय असणाऱ्या माणसाला जनता निवडून देणार आहे, परंतु त्यांच्यासमोर पर्यायच नव्हता. म्हणून आता सैनिक समाज पार्टीने क्वालिफाईड अँड इंटेलिजंट उमेदवारांचा पर्याय दिलेला आहे. आणि ही लढाई
ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई ही आम समाजाच्या नागरिकांच्या हिताची आहे. सर्वात महत्त्वाचं, दडपणात जगू नये, दडपणात मतदान करू नये, लालचेत मतदान करू नये. त्यासाठी ही लढाई आहे. कारण नोबडी वॉन्ट्स टू टेक मनी फॉर वोटिंग. मतदानाचे पैसे कोणाला नको आहेत, परंतु नाही घेतले तरी उलटं होतं, घेतले तरी असं होतं. त्यामुळे हा समाज द्विधा अवस्थेत आहे. त्यांना आता एक अवस्थेत आणलं, मानसिक स्थिरता दिली तर सैनिक समाज पार्टीचं हे बौद्धिक आंदोलन यशस्वी होऊन ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई जिंकणं अवघड नाही. म्हणून क्वालिफाईड अँड इंटेलिजंट हे आमची क्वालिटी आहे. हे आमचे उमेदवाराची निवड करण्याचं काम आहे. त्यामुळे क्वालिफाईड अँड इंटेलिजंट पर्सन शूड टेक पार्ट इन पॉलिटिकल स्ट्रीम. त्यासाठी तुमचे सर्वांना विनंती करण्यात येत आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.